तर पाऊस आल्यामुळं बनत आहेत तर आपले कांद्याची भजी आणि आलूची भजी. आलूच्या भज्यासाठी एकच आलू घेतलेला आहे. माझ्यापेक्षा छान भजी करते तर कुठला बी स्वयंपाक म्हणजे खिचडी नाही, समजा पोहे, पुरी भाजी, गुलाबजामुन, भजी, हो ना, चहा आणि कॉफी एक नंबरमध्ये. ऑर्डरसुद्धा घेते तर मारवाड्याच्या लग्नामध्ये. तर हे कशाचं आहे सांगा एकदा आता. आलूच्या भाज्याचं आणि ते कांदे भजे. हां, तर सगळं त्यांचंच प्रमाण आहे ताईंनो. आणि हे पलीकडे जे आहे तर हे आपले जयची, एक मिनिट, हे जयचे आपल्या, त्यानं पाऊस यायला मला मॅगी खायची म्हणून हे कांद्याची पात घेतली. जसं की तुम्हाला काल दाखवलेल्या व्हिडिओमध्ये हे मॅगीचे मसाले. आणि हे तिकडं शिजत आहे मॅगी आणि आपला खिचडी आणि भजी. आजचा बेत आहे. खिचडी आमच्या दोघांपुरतीच आहे. आता मॅगी जय आणि सोनू. तर ताईंनो असं कुणाकुणाला भेटतंय बरं नवऱ्याच्या हातचं खायला? मला तर भेटतंय बघा. कालचे गुलाबजामुन पण त्यांनीच केलते, तुम्हाला दाखवलेत. आता हे भजे पण तेच करायले. तर बोलणत काहीच बोलवा खायला, या भजे खायला म्हणा. यूट्यूब फॅमिलीला आपल्या छान आहेत आपले ताई दादा सगळे. तर सुरुवातीला आलूचे भजे, तर आलूचे असे काप करून घेतले तर, आणि पाण्यात धुवून ह्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं ताईंनो. ह्याच्यावर पेपर असं टाकून पण हे पुसून घेतलं आहे व्यवस्थित, कारण वल्ले नाही ठेवायचे आलूच्या फोडी. आणि हे आलूच्या भज्याचं हे मिश्रण वेगळं आहे हे. तर बघा आलू भजी आपले चालू आहेत करायला. मस्त असे छान तळायले. तर वरून दाखवते मी तुम्हाला असे, कारण किचन छोटा असल्यामुळं थोडा ॲडजस्ट होत नाही ताईंनो. तरी पण दाखवायचा प्रयत्न तर करतेच मी. ते पाहू शकता बघा, सुंदर असे भजे छान तळायले. तर आणि बारीक गॅसवर अगोदर टाकले आणि नंतर गॅस, हो ना, नंतर गॅस फास्ट केला आहे त्यांनी. ते अगोदर तळलेले नंतर त्याच्यात टाकले. अगोदर अर्धे कच्चे तळून घ्यायचे ना, आणि दुसऱ्या वेळेस अच्छा हां हां, आणि नंतर पुन्हा टाकले तर बघ कसे टम्म असे फुगायले. ते पाहू शकता सुंदर असे आपले भजे. या सगळेजण खायला, आमच्या आवनच्या हातचे भजे खायला या. हां, आता बघू का, थांबा एक मिनिट. हां बघा, आता कलर पण किती सुंदर दिसायला आहे की नाही भज्यांचा. मस्त, खूप छान लागते. तर गोबीचे पण करतो आम्ही, कांद्याचे, आलूचे, जसे लेकरं बी खाते तर आवडतील तसे करत असतो. तर कसे वाटले रेसिपी सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंनो. तर ही आपली बनलेली आहे मस्त अशी छान खिचडी, मसाले भात, जे काय म्हणताल ते बी चालतंय. तर सुंदर असा झालेला आहे. आणि भजे पण दाखवते तुम्हाला. आता जय करीत आहे मॅगी. तर हे आहे आपले कांदा भजे आणि बटाट्याचे आलूचे भजे. तर काही बी केलं तर मी पहिले देवापाशी ठेवतो, तर आम्हाला सवयच लागलेली ताईंनो. त्याच्यामुळे इकडं पण ठेवलं आहे देवापाशी, आणि इकडं देवापाशी ऑलरेडी स्वामीला कांदा भजे आवडतात, त्याच्यामुळे इकडल्या देवाला आलूचेच भजे ठेवले फक्त, आणि इकडं कांदा भजे आलू भजे दोन्ही पण ठेवले. तर घरात काही नवं जुनं, जसं काल गुलाबजामुन केले, अगोदर देवाला ठेवल्याशिवाय आम्ही खात नाहीत बघा ताईंनो, सवय लागलेली आहे. मला बनवायची राजगिऱ्याची भाजी, जसं की तुम्हाला दाखवेल तर मी व्हिडिओमध्ये. राजगिऱ्याची भाजी आणलेली, व्यवस्थित धुवून चिरून घेतली ताईंनो. त्याला लागणारं साहित्य पण मी तुम्हाला दाखवते. एक टोमॅटो, एक कांदा आणि लसण भरपूर अजून घ्यायचा पाहिजे, संपला आहे त्याच्यामुळे मी एवढाच घेतला आहे ताईंनो. तर कांदा टोमॅटो एवढंच लागतं ह्याला, बाकी काहीच नाही. कढई ठेवली आहे, तेल टाकते, तेल थोडंसं. आणि भाजी ही वाफायला भरपूर टाईम लागते. आता एवढ्या भाजीला नाही बी म्हणलं का ताईंनो अर्धा तास लागते बघा, कारण चांगली वाफली ना तरच त्याला चव लागते ना. त्या भाजीला चव अजिबात लागत नाही. चांगली पाणी नाही टाकायचं, नुसतं तेलातच ह्याला पण छान अशी वाफू द्यायची बघा. जिरे मोहऱ्या भरपूर घालायच्या. लसण अजून असेल तर अजून घाला ताईंना तुमच्याकडं. लसण पण घातलाय मी, चांगला लाल झाला की कांदा आणि टोमॅटो घालून घ्यायचा. एक नंबरमध्ये होती भाजी ही, तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी. आणि मी एकटीच खायले, आज दिदी गेली गावाला, तर तिला बी आवडती, आम्ही दोघीच खातो जास्त. ती गेली तर म्हणलं आता एकटीला अर्धी केली ना, अर्धीचं म्हणलं आता एक दिवशी वरण करावं. ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ताईंनो. कांदा जास्त नाही भाजू द्यायचा, थोडा भाजत आला की टोमॅटो घालायचं आपलं, आणि टोमॅटो छान असं वाफू द्यायचं आता मस्त ह्या दोन्हीला. नंतर त्यात भाजी घालायची, 20 मिनिट झाकून ठेवायची बिना पाणी घालता. तर बघा अशी भाजी घातली का व्यवस्थित हलवून घेतली मी, पाणी वगैरे नाही घालायचं, बिना पाण्याची अशीच. आता ह्याला नाही बी म्हणलं तर कमीत कमी
15 मिनटं तर झाकून ठेवावंच लागते बघा ताईंनो, कारण शिजायला खूप लागते. आता 15 मिनटं झाकून ठेवते.